Hey friends, are you ready? 3, 2, 1, welcome back to our channel. If you like video, please don't forget to subscribe our channel. Thank you, let's enjoy a video. स्थानिक स्वशासन व संविधानातील तरतुदी. भारताच्या संविधानामध्ये स्थानिक स्वशासनाबाबत पुढील प्रमाणे तरतुदी आहेत. 1. अनुच्छेद 40, भाग 4 राज्य धोरणाची निर्देशक तत्वे. 2. अनुच्छेद 243, 243 ते 243, भाग 9 पंचायती, 73 वी घटनादुरुस्ती. 3. अनुच्छेद 243 ते 243, भाग 9 नगरपालिका, 74 वी घटनादुरुस्ती. 4. अनुसूची 7 मधील राज्य सूचीतील नोंद क्र. 5. अनुसूची 11, 73 वी घटनादुरुस्ती कायदा. 6. अनुसूची 12, 74 वी घटनादुरुस्ती कायदा. संविधान अनुच्छेद 40. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व. 1. ग्रामपंचायतीचे संघटन. राज्य हे ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाय योजना करील व त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक अधिकार व प्राधिकार प्रदान करील. 2. अनुसूचित 7 मधील राज्य सूचीतील नोंद क्रमांक 5. स्थानिक शासन म्हणजे महानगरपालिका, सुधारणा विश्वस्त मंडळे, जिल्हा मंडळ, खाणी वस्ती प्राधिकरणे आणि स्थानिक स्वयंशासन किंवा ग्रामप्रशासन यांच्या प्रयोजनार्थ असलेली अन्य प्राधिकरणे यांची घटना व त्याचे अधिकार. 73 वी घटना दुरुस्ती कायदा 1992. पंचायतीचा समावेश संविधानात करण्यासाठी संविधान 72 वी दुरुस्ती विधेयक 1991 मांडण्यात आले. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर संविधान 73 वी दुरुस्ती कायदा 1992 अस्तित्वात आला. या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याने संविधानामध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला. 1. अनुच्छेद 243, 243 येते 243 भाग 9 पंचायती. 2. अनुसूची 11. 73 वा घटनादुरुस्तीने पंचायत राजला संविधानात्मक दर्जा प्राप्त झाला. 73 वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून सुरू झाली. सदरचे विधेयक तत्कालीन ग्रामविकास मंत्री जी. वेंकटस्वामी यांनी लोकसभेत सादर केले होते. या विधेयकाला संसदेची मान्यता मिळाल्यानंतर 17 घटक राज्यांच्या विधिमंडळात विधानमंडळांनी मान्यता दिली होती. संविधान 74 वी दुरुस्ती कायदा 1992. नगरपालिकांचा समावेश संविधानात करण्यासाठी संविधान 73 वी दुरुस्ती विधेयक 1991 संसदेत सादर करण्यात आले. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर संविधान 74 वी दुरुस्ती कायदा 1992 अस्तित्वात आला. त्याची अंमलबजावणी 1 जून 1993 पासून सुरू झाली. या कायद्यान्वये संविधानात पुढील बाबींचा समावेश झाला. 1. अनुच्छेद 243 पी ते 243 झेड भाग 9 नगरपालिका. 2. अनुसूची 12. 74 वी घटनादुरुस्तीची महाराष्ट्रात अंमलबजावणी. 1. 74 व्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्रात 1 वर्षाच्या आत विधिवत कायदा करण्यात आला नसल्याने राज्यपालांनी अध्यादेश काढून 74 व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. संभाव्य प्रश्न. 1. भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदाने स्थानिक स्वशासनाबाबत प्रावधान केले आहे? अ. अनुच्छेद 40. ब. अनुच्छेद 243 पी. क. अनुच्छेद 243. ड. अनुच्छेद 243 झेड. उत्तर अ. अनुच्छेद 40. 2. 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याने कोणत्या प्रदेशातील पंचायती संस्थांना संविधानात्मक दर्जा प्रदान केला? अ. ग्रामपंचायती. ब. महानगरपालिका. क. खाणी वस्ती प्राधिकरणे. ड. जिल्हा मंडळ. उत्तर अ. ग्रामपंचायती.
3. संविधानात कोणत्या अनुच्छेदाने नगरपालिका संस्थांना समावेश करण्यासाठी प्रावधान केले आहे? अ. अनुच्छेद 40. ब. अनुच्छेद 243 पी. क. अनुच्छेद 243. ड. अनुच्छेद 243 झेड जी. उत्तर क. अनुच्छेद 243 पी. 4. 73व्या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी कधी सुरू झाली? अ. 1 मे 1993. ब. 1 जून 1993. क. 1 जुलै 1993. ड. 1 ऑगस्ट 1993. उत्तर ब. 1 जून 1993. 5. भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदाने संविधानात्मक दर्जा प्राप्त झालेल्या पंचायत संस्थांना संविधानात करण्याचे अधिकार प्रदान केले आहे? अ. अनुच्छेद 40. ब. अनुच्छेद 243 पी. क. अनुच्छेद 243. ड. अनुच्छेद 243 झेड जी. उत्तर ब. अनुच्छेद 243. Thanks for watching Spreading Infinite Knowledge. Subscribe our channel for more knowledge. Like our channel for support. Share our channel for society. Thank you. Stay blessed.